नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत क्रीम ऑफ स्पिनॅच म्हणजेच पालक सूप। आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये गेल्याच्या नंतर लहान मुलांसाठी किंवा स्वतःसाठी पालक सूप आवर्जून ऑर्डर करतो। आज आपण सेम रेस्टॉरंट किंवा हॉटेल सारखं ऑथेंटिक एकदम क्रीमी टेक्स्चर वाला पालक सूप घरच्या घरी बनवणार आहोत। सध्या हिवाळा चालू आहे, त्यामुळे तुम्ही हे पालक सूप बनवून लहान मुलांना देऊ शकतात किंवा स्वतः पण पिऊ शकतात। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। पालक सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी अर्धी गड्डी पालक घेतलेली आहे। इथे आपल्याला पालकाची देठे काढून टाकायची आहे। अशा प्रकारे पाने घेतली। पालक भाजीला इंग्लिश मध्ये स्पिनॅच म्हणतात। त्यानंतर 6 लसणाच्या पाकळ्या, 1 टेबलस्पून साखर, 3 टेबलस्पून अमूल फ्रेश क्रीम, चवीनुसार मीठ, 1 कप दूध। इथे दूध आधी गरम करून घेतलं, त्यानंतर त्याला थंड करून घेतलेलं आहे। 1 चम्मच साजूक तूप, अर्धा चम्मच ब्लॅक पेपर पावडर, 2 चम्मच गव्हाचं पीठ, इथे 2 टेबलस्पून अमूल बटर घेतलेलं आहे। पालक सूप बनवण्यासाठी प्रथम आपल्याला पालक ब्लांच करून घ्यायचे आहे, म्हणजेच आपल्याला गरम पाण्यामध्ये पालक उकळून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे पाणी उकळायला ठेवलं होतं। इथे पाण्याला छान उकळी आली। आता यामध्ये आपण पालक ऍड करून घेऊया। इथे थंड पाण्यामध्ये पालक ऍड करायचं नाही, तशाने पालकचा कलर जातो आणि सूप पण जेवढं पाहिजे तेवढं टेस्टी बनत नाही। आता इथे आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी पालक उकळून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण साखर ऍड करून घेऊया। साखर ऍड केल्यामुळे काय होते, पालकचा जो कलर आहे तो तसाच राहतो। इथे आपल्याला पालकवर झाकण ठेवायचं नाही। आपण इथे 2 मिनिटांसाठी पालक छान बॉईल करून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता तिथे आपला पालक छान उकळलेला आहे। आता आपण हा पालक गरम पाण्यामधून बाहेर काढून घेऊया। आता पालक गरम पाण्यातून बाहेर काढल्याबरोबर आपण याला थंड पाण्यामध्ये ऍड करणार आहोत, म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस थांबते। इथे फ्रीज मधलं थंड पाणी घ्यायचं आपल्याला। आता तुम्ही बघू शकता तिथे आपला पालक छान थंड झाला। आता आपण हा पालक पाण्यातून बाहेर काढून घेऊया। त्यासाठी आपल्याला पालक पिळून घ्यायचा आहे, म्हणजे त्यामध्ये असलेलं एक्स्ट्रा पाणी पूर्णपणे निघून जाईल। हे बघा, अशा प्रकारे मी पालक पिळून घेतला। आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया। आता आपण बॉईल केलेला पालक परतून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली। आता यामध्ये 1 चम्मच आपण बटर ऍड करून घेऊया। बटर मेल्ट झाले की यामध्ये लसणाच्या पाकळ्या ऍड करून घ्यायच्या। इथे आपण गोल्डन कलर येईपर्यंत लसणाच्या पाकळ्या परतून घेणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे तूप किंवा तेल पण टाकू शकतात बटरच्या ठिकाणी। आता लसणाच्या पाकळ्या परतून झाल्या। आता यामध्ये बॉईल केलेला पालक ऍड करून घ्यायचा। आता इथे 1 मिनिटासाठी पालक छान परतून घ्यायचा आहे बटर मध्ये। आता तुम्ही बघू शकता तिथे आपला पालक परतून झाला। आता आपण हा पालक थंड करून घेणार आहोत। आता इथे परतून घेतलेला पालक छान थंड झाला। आता या स्टेजला मिक्सरचं भांडं घेतलं। आता यामध्ये परतून घेतलेला पालक ऍड करून घेऊया। इथे आपल्याला पालक प्युरी बनवून घ्यायची आहे। पालक प्युरी बनवण्यासाठी यामध्ये आपण 1 कप पाणी ऍड करणार आहोत। आता हे छान मिक्सर मध्ये फिरून घेऊया। आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मिक्सर मध्ये पालक प्युरी बनवून घेतली। आता आपण ही पालक प्युरी चाळून घेणार आहोत। त्यासाठी एक चाळणी घ्यायची। आता या चाळणीने पालक प्युरी अशा प्रकारे चाळून घ्यायची आहे आपल्याला। म्हणजे जे जाडसर कण असतील ते निघून जातील। पालक प्युरी चाळणं हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चाळू शकता किंवा स्किप केलं तरी चालेल।
आता राहिलेली पालक प्युरी याच पद्धतीने चाळून घेऊया. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पालक प्युरी चाळून घेतली. हे बघा, चाळल्यानंतर अशा प्रकारे पालकचा चोथा राहिलेला आहे. आता आपण हा चोथा फेकून देणार आहोत. आणि हे बघा, चाळलेली पालक प्युरी आपली तयार झाली. आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया. आता आपण क्रीम ऑफ स्पिनच बनवायला सुरुवात करूया, म्हणजेच आपण पालक सूप बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवर कढई ठेवली. आता यामध्ये आपण बटर ऍड करून घेऊया. इथे मी अनसॉल्टेड बटर घेतलेला आहे. त्यानंतर साजूक तूप ऍड करून घ्यायचं. इथे तूप आणि बटर मेल्ट झाले की यामध्ये गव्हाचं पीठ ऍड करून घेऊया. इथे आपल्याला गव्हाचं पीठ छान परतून घ्यायचं आहे. इथे आपण पौष्टिक पालक सूप बनवतोय, त्यामुळे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला आवश्यक तुम्ही इथे मैदा किंवा कॉर्नफ्लोअर घेऊ शकतात. आता आपण गव्हाचं पीठ छान परतून घेणार आहोत गोल्डन कलर येईपर्यंत. गॅसची फ्लेम लो ठेवायची, म्हणजे आपले पीठ जळणार नाही. आता तुम्ही बघू शकता तिथे आपलं गव्हाचं पीठ छान परतून झालं. हे बघा, छान गोल्डन कलर आलेला आहे पिठाला. आता या स्टेजला आपण पालक प्युरी ऍड करून घेऊया. इथे गव्हाच्या पिठामधून छान वास यायला सुरुवात झाली की समजून घ्यायचं आपलं पीठ व्यवस्थित परतलेलं आहे. आता पालक प्युरी मिक्स करून घ्यायची गव्हाच्या पिठामध्ये. हे बघा, इथे गाठी वगैरे होऊ दिलेल्या नाही. आता या स्टेजला आपण 1 कप दूध ऍड करून घेऊया. इथे दूध एकदम मिक्स करून घ्यायचं. हे बघा, दूध ऍड केल्यानंतर आपलं पालक सूप किती छान दिसायला लागलं. आता यामध्ये आपण ब्लॅक पेपर पावडर ऍड करून घेऊया. त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड करायचं. आता पुन्हा हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊया. आता इथे आपण थोडंसं पाणी ऍड करून घेऊया सूप मध्ये. इथे आपल्याला पालक सूप खूप जास्त पातळ पण नको किंवा खूप जास्त घट्टही नाही पाहिजे. हे बघा, पालक सूपची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकतात. आता या स्टेजला आपण फ्रेश क्रीम ऍड करून घेऊया. फ्रेश क्रीम ऍड केल्यामुळे पालक सूप अतिशय टेस्टी आणि क्रीमी लागतो पितांनी. तुमच्याकडे अमूल फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरची साय पण घेऊ शकतात. आता एकदा फ्रेश क्रीम छान मिक्स करून घ्यायची. आता आपण एक उकळी येऊन देणार आहोत पालक सूपला. आता तुम्ही बघू शकता तिथे आपल्या पालक सूपला उकळी आली. हे बघा, आता आपलं गरमागरम पालक सूप तयार झालं. इथे सर्वात महत्त्वाची टिप्स हीच आहे, पालक सूप बनवताना कुठल्याही प्रोसेसमध्ये झाकण वगैरे ठेवायची नाही. पालक बॉईल करताना पण झाकण ठेवायचे नाही आणि पालक सूप करताना पण झाकण ठेवायचे नाही. तशाने पालक सूपचं टेक्स्चर चेंज होऊ शकतं. हे बघा, आपलं किती छान सूप तयार झालं. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पालक सूप डिश आउट करून घेतलं. इथे मी पालक सूप एका मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलं आणि त्याला फ्रेश क्रीमनं गार्निश करून घेतलं. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्तपैकी रेस्टॉरंट स्टाईल क्रीमी पालक सूप तयार झालेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील.